त्या प्रार्थनेमध्ये आपण असं म्हणतोय बघा, ईश्वराला प्रार्थना करतोय आणि त्याला असं म्हणतोय, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतोय ती बदलण्याचे धैर्य मला दे. या दोन ज्या ओळी आहेत, या ओळींमधला जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल बघा की आपल्या हाताबाहेर काय आहे आणि आपल्या हातामध्ये काय आहे हे ओळखणं, आणि ते जर आपण व्यवस्थित ओळखायला लागलो तर आपण काय करायचं हे आपल्याला निश्चित करता येणं शक्य आहे. पुष्कळ वेळेला मला असं लक्षात येतं की आपण सारखं दुसऱ्यांना ब्लेम करत राहतो, दोष देत राहतो. कधी तो दोष परिस्थितीला देतो, कधी तो दोष इतर माणसांना देतो, कधी तो दोष नशीब म्हणून जी कल्पना आहे त्या कल्पनेला देतो. म्हणजे खरं तर या गोष्टी ज्या माझ्या हातात नाही आहेत त्याच गोष्टींना मी दोष देत बसतो की जणू काही त्याच्यामुळं माझं आयुष्य खराब झालंय, आणि त्या जर गोष्टी बदलल्या तर माझं आयुष्य फार सुखाचं होईल, आनंदाचं होईल. पण खरं तर आधीच म्हटलेलं आहे की या आता गोष्टी माझ्या हातात नाही आहेत. दुसऱ्या माणसांचे स्वभाव, त्यांचं वागणं, त्यांची विचार करण्याची पद्धत माझ्या हातामध्ये नाही आहे. दुसऱ्या माणसांनी घेतलेले निर्णय, त्यांच्या मनातल्या कल्पना, त्यांच्या मनातल्या अपेक्षा याच्यावर माझा काही ताबा नाही आहे. दुसऱ्या माणसांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या मेंदूत काय चाललंय, शरीरात काय चाललंय याच्यावर माझा काही ताबा नाही आहे. म्हणजे मी सोडून जे बाहेर आहे ती प्रत्येक गोष्ट बाह्य आहे जिच्यावर माझा कसलाही ताबा नाही. पण खूप वेळेला आपण सहजासहजी असं म्हणतो की तो माणूस असं वागला, तो माणूस असं बोलला, त्यांनी असं केलं, तो तसं करतोय म्हणून मला प्रॉब्लेम आहे, म्हणून मला त्रास आहे. माझ्या घरातली मंडळी मला समजून घेत नाहीत म्हणून मला त्रास आहे. माझ्या घरातली मंडळी मला मदत करत नाहीत म्हणून मला त्रास आहे. बाहेरची परिस्थिती मला आता सुटेबल नाही म्हणून मला त्रास आहे. मला कुणी नोकरी देत नाही म्हणून मला त्रास आहे. माझी बायको माझ्यावर विश्वास ठेवत नाही म्हणून मला त्रास आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला ज्याच्यावर खरं म्हणजे माझा ताबा नाहीच आहे अशाच गोष्टींना सारखं दोष देत राहतो, आणि आपल्याला असं वाटत राहतं की ते जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत मी बदलणार नाही. आणि त्यामुळं ती माणसं तर बदलणार कधी कुणाच ठाऊक. मग ती जर माणसं कधी बदलणार आहे मला माहित नाही, त्याचा अर्थ असा झाला की मी कधी बदलणार मला माहित नाही, म्हणजे माझा कशावरती ताबाच नाही. हे असंच चालायचं, असं इथपर्यंत येऊन आपण फेकू. परंतु दुसरा भाग त्यातला प्रार्थनेतला काय म्हणतोय बघा, जी परिस्थिती मी बदलू शकतो, जी परिस्थिती मी बदलू शकतो याचाच अर्थ असा की एकच गोष्ट बदलता येणं मला शक्य आहे, ते म्हणजे माझ्या मनातले माझे विचार, माझ्या भावना, माझी कृती, एवढंच फक्त बदलणं शक्य आहे मला. म्हणजे कारण विचार माझ्या मेंदूमध्ये चाललेले आहेत आणि मला स्वतःला ठरवून काहीतरी विचार करता येतो. मी आधी केलेलं आहे ते असं म्हणतो की ते आधीचं चुकलं, आता तसं वागायचं नाही, आता आपण वेगळ्या प्रकाराने वागूया. आणि मग मी पहिल्या होणाऱ्या चुका थांबवतो आणि बरोबर वागायला सुरुवात करतो. म्हणजे मला स्वतःला ठरवणं शक्य आहे की आधी काय चुकत होतं बरं आपलं, तर आपण बरोबर विचार नव्हता केला, विचार नव्हता बरोबर केला, त्यामुळे आपलं वागणं चुकलं, आपल्या हातनं चुका झाल्या, आणि त्या चुका वाढत वाढत इतक्या गेल्या की आपण हाताबाहेर परिस्थिती सगळी जायला लागली. म्हणजे विचार करून बघा तुम्ही की तुम्ही ज्या वेळेला मद्यपान करायचा निर्णय घेतलात, हा मद्यपान करायचा निर्णय सुद्धा पूर्णपणे विचाराने घेतला नव्हता, उत्साहाच्या भरात घेतला, कुतूहलाच्या भरामध्ये घेतला, त्यावेळच्या तयार झालेल्या भावनेमध्ये घेतला. त्यामुळे तो घेताना सुद्धा काही फार मोठा विचार नव्हता केला, आणि तो घेत असताना आपल्याला असं वाटलं की अरे सगळे लोक जे करतायत ते मी केलं तर बिघडलं कुठं. अनेक लोक त्याचा छान आस्वाद घेतात, मजा करतात, एन्जॉय करतात,
एन्जॉय करण्याचा, आनंद घेण्याचा जणू तो एक माध्यम आहे, ते जणू काही तो एक चांगला भाग आहे. मद्यपान केलं असतं जास्ती एन्जॉय करता येतं. सिनेमामध्ये कधी कधी मद्यपान केलेलं दाखवतात आणि तो माणूस एकदम बिल्डर होतो, म्हणजे माझ्या अंगात सुद्धा तशी ताकद येईल, माझ्या मनातली भीती निघून जाईल, चला माझ्यासाठी छान आहे. म्हणजे सखोल काही विचार नाही मी केला. मला त्यावेळेला असं वाटलं सगळे करतायत म्हणून मी करणार. पण हा विचार कधी आला नाही की समजा मी त्या व्यसनात सापडलो तर काय होईल, जाईन का, एखाद्या रिहॅबला जायची पाळी येईल का? नाही, त्यावेळेला असा कोणाच्याही मनामध्ये विचार येण्याची काही शक्यता नव्हती, कारण तो काही जाणीवपूर्वक विचार कुणी केला नाही. परंतु त्यावेळेला आपण त्या कुतूहलापोटी, उत्साहाच्या भरामध्ये आपण ते मद्यपान करायला सुरुवात केली. तोट्यात घातलं ते द्रव्य. इथे खरं म्हणजे विचार करणं, डिसिजन घेणं हातात होतं, पण आपण ते हातात नाही ठेवलं. आपण म्हणलं काय नाही होत, त्याला काय झालं, सगळे करतात मी केलं तर कुठे बिघडलं. म्हणजे ज्या वेळेला ते हातात ठेवता येणं शक्य होतं त्यावेळेला आपण ते हातात नाही ठेवलं. आणि मग कालांतराने आपल्या असं लक्षात आलं की आता मला परत परत त्याची आठवण होतीये, परत परत घ्यायला पाहिजे, परत परत घ्यायला पाहिजे. म्हणजे मला कळलं सुद्धा नाही की कधी ते हळूहळू माझ्या हातातनं हाताबाहेर गेलं आणि मग त्यांनीच आपला अधिकार गाजवायला सुरुवात केली की आता तुला घेतलंच पाहिजे. याला वेगळ्या भाषेमध्ये आपण कंपल्शन असं म्हणतो. घेतलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे. म्हणजे आधी हातात होतं, नंतर हाताबाहेर झालं. म्हणजे हाताबाहेर जाण्याच्या अगोदर डिसिजन मेकर आपण होतो, पण तो डिसिजन व्यवस्थित विचारांनी न घेतल्यामुळे ते हाताबाहेर गेलं. आता हाताबाहेर जसं जसं जायला लागलं तस तसं स्वतःला कंट्रोल करणं अवघड झालं. आपण नाही कंट्रोल करणं आपल्याला जमेना झालं. आपण घाबरे व्हायला लागलो, बंद करायला गेलो तर त्रास व्हायला लागला. आणि मग आपल्याला काय करायचं याचा निर्णय दुसरी माणसं घ्यायला लागली. ती म्हणायला लागली याला काही ते जमत नाही, आता याचा निर्णय आपणच घेऊया. दुसऱ्या माणसांनी निर्णय घेतला. आता आपण असं म्हणतोय बघा की दुसऱ्या माणसाने जेव्हा निर्णय घेतला तो तेव्हा ती हाताबाहेर परिस्थिती गेली, कारण आता त्याच्यावर माझा कंट्रोल नाही. त्यांनी डिसिजन घेतला, त्याच्या निर्णयाला कसं बदलायचं की माझ्या हातात नाही. जे अगोदर हातामध्ये होतं ते हाताबाहेर कसं गेलं हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे कितीतरी गोष्टी आपल्या आधी हातामध्ये असतात आणि जर डिसिजन योग्य घेतला तर ते हातातच राहतात, पण जर योग्य डिसिजन घेतला नाही तर ते हाताबाहेर जातात आणि दुसऱ्या माणसांचा निर्णय आपल्याला ऐकावा लागतो. आता अशी परिस्थिती होऊन बसली. आता या परिस्थितीत मित्रांनो आपण सगळेजण जेव्हा सापडले तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की आता जेव्हा दुसऱ्याच्या हातात ती परिस्थिती जाते आणि तो निर्णय घेणार असतो तेव्हा आपण हेल्पलेस होऊन बसतो. जसे आत्ता तुम्ही झालेले असाल, कदाचित हातबल झालेलो आहे. कुणाला वाटत असेल चला आत्ता उठावून घरी जावं, पण जाता येत नाही. कुणाच्या मनात येत असेल माझी तिकडे नोकरी, आता काय होणार त्या नोकरीचं, पण डिसिजन घेता येत नाही. कुणाची बायको निघून गेली असेल, मनात येतं तिला कसं बोलवून आणू आवडतो, पण डिसिजन घेता येत नाही. म्हणजे जे आपल्या हातामध्ये होतं ते हाताबाहेर गेलं. मित्रांनो, जर आपण सावध राहिलो नाही, आपण जागे राहिलो नाही तर कितीतरी गोष्टी आपण हातात असताना सुद्धा हाताबाहेर घालवतो. मग आपल्याला शहाणं झालं पाहिजे. आपण माणूस आहोत. माणूस असण्याचा एक फायदा कोणता आहे, तर माणसाच्या हातनं चुका होतात, पण माणूस चुका दुरुस्त पण करू शकतो. माणूस असण्याचा सगळ्यात मोठा फायदा कोणता बघा, माणसाला विचार करता येतो. माणूस आपल्या चुका शोधून काढतो, काय चुकलं असं म्हणतो, मग त्याला कळतं हे बरोबर नव्हतं आपण वागलेलो, आणि मग तो असं म्हणतो की आता त्या चुका पुन्हा होऊ द्यायच्या नाहीत. म्हणजे माणूस चुका शोधतो आणि चुका दुरुस्त पण करतो. पण काही चुका काही वेळेला हाताबाहेर जातात. म्हणजे गाडी जोरात चालवली, वेग खूप मोठा आहे, ऍक्सिडेंट झाला आणि त्या माणसाचा पाय कापायला लागला, ऍक्सिडेंटमध्ये पाय गेला.
आता ऍक्सिडेंटमध्ये पाय गेला ही एक चूक झाली, पण आता पाय कामातनच गेला, कापून टाकावा लागला, तर चूक सुधारता येते का? परत पाय उगवतो का नवा? नाही. म्हणजे काही चुका जर आपण वेळेतच सावध नाही झालो तर मात्र दुरुस्त नाही करता येत, पण काही चुका दुरुस्त करता येतात. म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल की माझ्या हातामध्ये असलेली गोष्ट हाताबाहेर जाण्यासाठी कोण कारणीभूत असतं? आपणच कारणीभूत असतो. आपल्याच हातातल्या गोष्टी हाताबाहेर गेल्या. मग आता सावध काय राहायचंय आपल्याला? हातातल्या गोष्टी हातातच राहिल्या पाहिजेत, म्हणजे आपला कंट्रोल त्याच्यावरचा जाता कामा नये. आपला कंट्रोल त्याच्यावरचा जर जायचा नसेल तर आपल्याला सावधपणा असा बाळगावा लागत असतो की मी आता जो काही विचार करतो आहे, जे काही वागतो आहे, याचं रूपांतर मलाच धोका होईल असं होऊ नये. हे आपल्याला सावधपणाने ठरवावं लागतंय. हे जेव्हा आपण सावधपणाने ठरवत असतो तेव्हा कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत आधी काळजी घेतो, कोणत्या पण, की मला लक्षपूर्वक ते केलं पाहिजे, नाही तर माझा कंट्रोल जाईल. म्हणजे मी आता बोलतोय तुमच्याशी, हे बोलत असताना सुद्धा मी कोणतं काळजी घेतोय की माझ्या तोंडून अशी कोणतीही गोष्ट बाहेर पडता कामा नये किंवा अशा प्रकारची वाईट भाषा येता कामा नये की जी माझ्या हाताबाहेर जाईल, दुसऱ्याला त्यातनी त्रास होईल, दुसऱ्या माणसाला धक्का बसेल, दुसऱ्या माणसाला वाईट वाटेल, दुसऱ्या माणसाला त्रास होईल, असं काहीही माझ्या बोलण्यातनं जाता कामा नये. याच्यावरती पण मला ताबा ठेवावा लागतो. पण मी सावध असल्यामुळे काय होतं, तर मी काय बोलायचंय आणि कशा प्रकारची भाषा वापरायची आहे हे मी अगोदरच ठरवलेलं असतं. आणि म्हणून काय होतं, तर मी आपल्याशी संवाद करत असताना, बोलत असताना माझ्या तोंडून अशा प्रकारची कुठलीच भाषा बाहेर पडणार नाही ज्याने तुम्ही हर्ट व्हाल, तुम्हाला त्रास होईल, असं नाही मी पडू देणार. पण आपण मगाशी जसं म्हणत होतो की जेव्हा दारूचा परिणाम माणसावरती व्हायला लागतो आणि मग त्याचा कंट्रोल जायला लागतो, त्यावेळेला काय काय होतं बघा, त्याची भाषा बदलते, त्याला थांबवता येत नाही, त्याचं वागणं बदलतं, त्याला थांबवता येत नाही, आणि या सगळ्याचे परिणाम दूरगामी होतात. म्हणजे जेव्हा आपण काहीतरी बोलतोय, वागतोय, याचे परिणाम दुसऱ्यावर काहीतरी जेव्हा होत असतात तेव्हा ते त्याच्या मनामध्ये राहणार असतात. आपल्या तोंडून तर निघून गेलं, पण दुसऱ्याच्या मनात राहिलं ना. म्हणजे जेव्हा दुसऱ्याच्या मनात ते राहत असतं त्यानंतर मात्र आपला आता कंट्रोलच नाही त्याच्यावरती की त्याच्या मनात काय असेल ते आता मला घालवता येईल का? येतं का घालवता लगेच? दुसऱ्याच्या मनात जेव्हा आपलं वागणं जातं आणि त्याच्या स्वतःचं स्मरणशक्तीचा भाग बनतं तेव्हा आपल्या हातात कुठं काही राहिलेलं असतं. म्हणजे बोलायच्या आधी हातात होतं, वागायच्या आधी हातात होतं, पण एकदा बोललो आणि वागून गेलं, आता मात्र माझ्या हातातनं ते गेलं, म्हणजे ते दुसऱ्याच्या मनात गेलं. मग मात्र माझा कंट्रोल नाही. आपण जे दरवेळेला मित्रांनो बोलतो बघा, आता मी घरी जाईन, घरातले माझ्यावर विश्वास ठेवतील का, असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. हा प्रश्न का पडतोय? खरं तर कारण आपल्याला नक्की माहिती आहे की दुसऱ्याच्या मनामध्ये जाऊन मला ते रिपेअर करता येणार नाहीये. माझ्यातनं जे वागणं झालं आणि त्या पुन्हा पुन्हा होणाऱ्या वागण्यामुळे त्यांचा माझ्यावरचा विश्वास गेलाय, तो विश्वास मी नुसतं बोलून नाही येणार, कारण तो त्यांच्या मनात आहे. विश्वास किंवा अविश्वास त्यांनी मला पाहिलेलं आहे, त्यांनी माझा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे मी नुसतं बोलून तो त्यांच्या मनातला अविश्वास एकदम विश्वास नाही होणार आहे. मग तो जर व्हायचा असेल आता मला कंट्रोल ठेवायला शिकलं पाहिजे. आता तरी शाण्यासारखं वाग आणि असं काहीतरी वागू नकोस ज्याने पुन्हा एकदा नवीन अविश्वास त्यांच्या हातात जाईल आणि मग ते परत म्हणतील ह्याच्यात काही फरक नाही. मग सावधान काय राहायचंय? ते झालं, चुकलं, त्यावेळेला चुकलं असं आपण म्हणूया. माणूस आहोत आपण, चुकलो. आता ती चूक रिपेअर करायची, म्हणजे होऊ द्यायची नाहीये. मग होऊ द्यायची नाही याचा अर्थ असा की आता तरी उपचार घेऊन गेल्यानंतर एकही बोलणं, भाषा, कृती, वागणं असं होणार नाही की ज्याच्यामुळे पुन्हा एकदा तेच निर्माण होईल.
सावधानता बागची आहे. ही जर सावधानता आपण ठेवली तर आपल्या हातातून जाईल का? नाही जाणार. घरातले लोक बोट ठेवतील का परत? नाही ठेवणार. कारण त्यांना दिसणार काय आहे, अरे हा व्यवस्थित वागतोय, हा चांगला वागतोय, याची भाषा चांगली आहे, हा चांगलं बोलतोय, हा अविश्वास वाटेल, लबाड्या करेल असं वाटत नाहीये. म्हणजे त्यांच्या हातात ते जाणार नाही. त्यांच्या हातात जाणार नाही कारण आपल्या हातात अजून कंट्रोल आहे. आपण हा कंट्रोल ठेवायला शिकलं की मग हळूहळू सर्व परिस्थिती चांगल्या अर्थाने आपल्या हातात येते. कोणती परिस्थिती? आपल्या स्वतःबद्दलची परिस्थिती, बाहेरच्या जगाची परिस्थिती नाही. आपल्या स्वतःची परिस्थिती आपल्या हातात यायला लागते. म्हणजे मग काय होतं? म्हणजे मग आपल्यालाही कॉन्फिडन्स वाढतो, आत्मसन्मान वाढायला लागतो, आपल्यालाही हळूहळू डोकं शांत होतं, योग्य विचार करता येतो, योग्य निर्णय घेता येतो आणि मग आपण आपली गाडी घसरू देत नाही. आपण ऍक्सिडेंट बाबत आताच सर बोलत होते, अपघातांच्या बाबतीमध्ये एक वेगळा विषय होता तो. परंतु अपघात सगळ्यात जास्ती कशामुळे होतात? तर वेगामुळे होतात. वेग, स्पीड. आपल्या एक्सप्रेस हायवेला अपघात का होतात? भयंकर स्पीड, माणसं स्पीडनी गाडी चालवतात आणि अचानक काही ब्रेकवर पाय ठेवून थांबवता येत नाही तिथल्या तिथे गाडी. मग एकमेकांवर गाड्या आपटतात आणि त्या अपघाताचा परिणाम माणसांवर होतो. पण जी माणसं मुळातच विशिष्ट शांत वेगाने चालवतात त्या माणसांना हा धोका फारसा नसतो. मग आपण काय लक्षात घ्यायचंय? आपल्या मनाचा जो वेग आहे तो मनाचा वेग फार जास्ती आहे. हा मनाचा जास्ती वेग कशातनं दिसतो ते आम्ही आमच्या भाषेत काय म्हणतो माहिती त्याला? हा ग्रँडिओसिटी मध्ये आहे. हा मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, हा एकदम डायरेक्ट लाखाची भाषा करतो, करोडोच्या रकमेबद्दल बोलतो. पण हा साधं बोलत नाही. 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये नाही बोलत. तो म्हणतो मला एकदम 50,000ची नोकरी लागली पाहिजे, मला एकदम दुकान काढून द्या, मला एक 10 लाख रुपयाचं भांडवल पाहिजे. अरे हळू जा, हळू जा, थोडं थोडं घे, थोडं थोडं कर, मग पुढे जाता येईल. म्हणजे या ठिकाणी हा जसा एक वेग आहे, एक प्रकारचा मोठ्या मोठ्या गोष्टी धडाधड झाल्या पाहिजेत, हा एक प्रकारचा वेग आहे. आपल्याला तो कंट्रोलमध्ये आणावा लागतो. मग हे आपल्याला कुणाच्या हातात आहे? बाहेरच्यांच्या नाही, आपल्या हातात आहे. आपण जर असं लक्षात ठेवलं की माझ्या हातात काय आहे? हो, माझ्या हातात शांतपणाने जाणं आहे, माझ्या हातात विचार करणं आहे, माझ्या हातामध्ये वागणं आहे, माझ्या हातामध्ये माझ्या तोंडून येणारी भाषा आहे, माझ्या हातामध्ये संवाद कसा करायचा ते आहे. म्हणजे स्वतःला सांभाळून घेण्यासाठीच्या बऱ्याचशा गोष्टी माझ्याच हातात आहेत, दुसऱ्यांच्या नाहीच आहेत. मी त्या अशा सोडून देतो की दुसऱ्या हातात घेतात आणि मग मला असं वाटायला लागतं की आता हे माझे निर्णय घेणारे लोक झाले, आता मग बंड केलं पाहिजे, विरोध केला पाहिजे. हे केव्हा होतं? दुसऱ्याच्या हातात आपण जेव्हा देतो तेव्हा मग आपलं मन बंड करायला लागतं. नाही, तिथे आपल्याला थांबता आलं नाही. बोल नाही. म्हणून काय करायचं बघा, आपल्या हातात काय आहे ही जी गोष्ट, म्हणजे प्रार्थनेमधनं शिकत असताना दुसरी लाईन जी आपण सारखी बोलत असतो, जी परिस्थिती मी बदलू शकतो, मी एकच परिस्थिती बदलू शकत असतो, ती म्हणजे माझं स्वतःचं विचार करणं, निर्णय घेणं, कृती करणं, भावना तयार करणं. ही परिस्थिती मी बदलू शकतो, दुसऱ्याला नाही बदलू शकत. म्हणजे प्रार्थनेतला हा दुसरा भाग आपल्या दृष्टिकोनातनं फार महत्वाचा आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. थोडंसं मी या विचारांशी संबंधित पण एका वेगळ्या विषयाच्या माध्यमातून की बरेचदा इथं मी ऐकतो की नाही माझी जुनी सवय, माझी घरची सवय, तर सिच्युएशन आणि सवयी आणि काय म्हणतो सारखं लाईफमध्ये बरेचदा अनेक टर्निंग पॉईंट येत असतात. त्या टर्निंग पॉईंटमध्ये व्यक्ती बदलतात, वास्तू बदलू शकते, काम बदलू शकतं किंवा कामाचे टायमिंग बदलू शकतात, काही वेळा आपल्या खाण्यापिण्याच्या बदलू शकतात.
तर हे मॅनेज करताना फार अवघड जातं आणि त्यामुळे तो विरोध नावाचा जो प्रकार आहे तो घडत असतो. तर याविषयी जरा सोपं कसं करता येईल हे वागणं? याला एकच साधा शब्द आहे सारंग सरांनी जे आता म्हणलं त्याला म्हणतात लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी. आपल्या सगळ्यांमध्ये ती आहे, ऍक्च्युली सगळ्यांमध्ये आहे. परंतु आपण पुष्कळ वेळेला मला जे आजपर्यंत मी केलं तेच धरून चालणार अशा प्रकारचा अट्टहास करत असतो. म्हणजे लवचिकतेला सोडून देतो आणि रिजिड होतो, संकुचित होतो. फ्लेक्झिबिलिटी विरोधी काय असतं? रिजिडिटी. रिजिडिटीमध्ये माणूस नाही मला असंच लागतं, मी हेच करणार, मला हे चालत नाही, मला ते चालत नाही, मला अमुकच द्या तरच मी करू शकतो. म्हणजे तो बऱ्याच वेळेला उपलब्ध असलेल्या परिस्थितीला विरोध करतो. त्याच्या विरुद्ध फ्लेक्झिबिलिटी काय म्हणते? जी परिस्थिती आहे त्याच्यात राहा, जी परिस्थिती आहे त्याच्यात धरून चाल. असा माणूस पुढे जातो. जो माणूस त्या परिस्थितीला धरून राहतो तो पुढे जातो. मी पूर्वी पक्ष्यांचा अभ्यास करायचो आणि पक्ष्यांचा अभ्यास करत असताना माझ्या वाचनात असं आलं की आपल्या या पक्ष्यांमध्ये सगळ्यात उत्क्रांत झालेले पक्षी कोण आहेत? उत्क्रांती ज्यांची झाली आणि ज्यांनी जुळवून घेतलं परिस्थिती बरोबर, ते कोण आहेत? कावळा आणि चिमणी. हे दोन बर्ड्स उत्क्रांती झाली त्यांची. म्हणजे ते काय उत्क्रांती झाली म्हणजे काय? त्यांना मरणाची भीतीच नाही. पण जे भारी भारी पक्षी आहेत जंगलातले सुंदर सुंदर पक्षी, त्यांना मात्र भीती आहे की जर वातावरण त्यांच्यासारखं राहिलं नाही तर ते मरणार, नाहीसे होणार. कावळ्या चिमणीला भीती नाहीये. का नाही भीती? कारण कावळा आणि चिमणीनी माणसाबरोबर स्वतःला बदलून घेतलं. आपण पाहतो कावळे माणसाबरोबर राहतात. गावात आलं की कावळे दिसतात, चिमण्या दिसतात. मग त्यांनी काय केलं? माणूस जे खातो ते खायला सुरुवात केली, माणूस जे वापरतो ते वापरायला सुरुवात केली. म्हणजे कावळ्याची घरं पाहिली तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय दिसतं? नुसत्या काड्या नाही दिसत, तारा पण घातलेल्या असतात, गच पण घातलेले असतात. माणूस वापरतो त्या गोष्टी घातलेल्या असतात. म्हणजे माणूस जे वापरतो त्यांनी ते घर बनवतात. खातात काय? मॅगी सुद्धा खातात, म्हणजे फास्ट फूड सुद्धा खातात माणूस जे खातो ते. म्हणजे त्यांनी स्वतःला माणसाबरोबर बदलवलं. म्हणजे काय केलं? आहे त्या परिस्थितीनुसार ते बदलले. आपल्याला सगळ्यांना हेच आहे. आपण जेव्हा उपलब्ध परिस्थितीला स्वीकारतो आणि म्हणतो जे आहे त्यात मी बघीन, आहे त्यात मी आनंद शोधीन, आहे त्याच्यामधून मी शिकण्याचा प्रयत्न करीन, असा माणूस सर्वाईव्ह होतो. अशा माणसाला जास्ती चांगला होण्याची, शिकण्याची शक्यता जास्ती. पण जो माणूस रिजिड असतो, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, तो माणूस उपलब्ध परिस्थितीमध्ये शिकू नाही शकत. आता त्याला हवी तशी परिस्थिती सारखी कशी मिळणार? नाही मिळणार. म्हणजे तो मागं पडतो. आणि जे बदलाबरोबर चाललेले असतात ते पुढे जातात. आपण स्वतःला विचारून बघावं, मी कसा आहे? मी रिजिड आहे का लवचिक आहे? फ्लेक्झिबल आहे का रिजिड आहे? म्हणजे ही लवचिकता आपण सगळ्यांनी जर घेतली तर मग त्याचा उपयोग काय माहिती का? उदाहरणार्थ आपण सगळे या सेंटरमध्ये आहोत बघा. हे सेंटर आहे एका परिस्थितीसारखं सेंटर आहे. मग मला इथं आमुच का नाही मिळत? इथं तुमच्याकडे याच सर्व्हिसेस नाही आहेत, तुमच्याकडे अमुक गोष्टी कशा नाही आहेत, मला असलंच खायला लागतं. अरे आला कशासाठी तू? हे मागायला आला का? हे बघण्यासाठी इथं आहे का? नाही, तू आहे शिकण्यासाठी इथं. मग ते शिकणं जर उपलब्ध परिस्थितीतनं तू करून शिकलास तर फायदाच फायदा. पण तू विरोध करायला लागलास, मला हे का नाही, मला ते का नाही, तर तू मागं पडणार. म्हणजे आपल्या लक्षात असं घेतलं पाहिजे की फ्लेक्झिबिलिटी ही माणसाला पुढे नेते आणि रिजिडिटी माणसाला मागं ठेवते. असं हे लक्षात घेतलं पाहिजे लवचिकतेला. येते का लक्षात तुमच्या? बघा मग आता इथे अवेलेबल काय काय बघा तुम्ही. इथे मी पाहतो इथे पुस्तकं आहेत, सर आहेत, मनामध्ये प्रश्न आले तर
अवेलेबिलिटी, काही अडू द्यायचं नाही. मनात प्रश्न आला, सर मला हे समजत नाही, उत्तर द्या. सर मला एखादं वाचायला पुस्तक द्या. अवेलेबिलिटी, जे काय अवेलेबल आहे ते वापरून मी पुढे जायचं. हा, हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. इथं राहत असताना ते शिकत राहण्यासाठी हो, काय दृष्टिकोनाने या घटनांकडे बघितलं पाहिजे. म्हणजे बरेचदा काय होता, मनाने बाहेरच्या विचारात असतो माणूस, की घरी काय चाललं असेल, मित्र काय करत असतील, अमुक काय चाललं असेल, आणि मग पुढं कसं होईल, आणि मागं काय झालं याची भीती, आणि पुढं कशी होईल याची चिंता. तर वास्तवात राहण्यासाठी काय प्रकारे म्हणजे काय विचार करणं भाग आहे, किंवा दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे जिथनं सहजता येईल या बघण्याकडे आणि लक्ष लागेल. आपल्याला रोज सांगतो तुम्हाला, रोज एक अपॉर्च्युनिटी असते, संधी असते. रोज कसली संधी असते? सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, दिवस संपतो. म्हणजे काय होतं, सकाळपासून रात्रीपर्यंतचा एक प्रवास आहे बघा. सकाळी उठल्यावर काय झालेलं असतं, तर आपलं चार्जिंग झालेलं असतं. आपण रात्री जेवण केलं की आपण झोपायला जातो. म्हणजे काय होतं, चार्जिंगचा काळ आहे. झोपणे हा काय आहे, चार्जिंगचा काळ आहे. आपण मोबाईल जसा चार्ज करतो त्यावेळेला वापरत नाही, मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो त्यावेळेला आपण मोबाईल वापरत नाही. सेम अगदी गोष्ट आहे, आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपण चार्जिंग करतो स्वतःच, आणि मग सकाळी जेव्हा आपले डोळे उघडतात तेव्हा फुल चार्जिंग झालेलं असतं आपलं. आणि मग चार्जिंग झाल्यावरती सकाळपासून नवीन काम सुरू होतं. मग नवीन काम जेव्हा सुरू होतं तेव्हा आपण लक्षात घ्यायचं की आजचं माझं प्राधान्य काय आहे, आजच्यासाठी मला सर्वात महत्वाचं काय वाटतंय. सकाळी मित्रांनो उठतो, आपल्यासारखंच लवकर उठतो मी. सकाळी उठल्याबरोबर मी काय करतो, आपण जशी आता प्रार्थना म्हणतो तशी पहिली प्रार्थनाच म्हणतो, त्यानेच सुरुवात होते माझ्या दिवसाची. आणि मी असं म्हणतो की आजचा दिवस मला अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारीने जगायचा आहे. मग मी एकही गोष्ट अशी वाया घालवणार नाही, फालतू घालवणार नाही. म्हणजे मी ठरवतो, आपल्याला ठरवण्याचं असतं. मग माझ्याकडे काय असतं, माझ्याकडे छोटीशी एक कागद आहे, त्या कागदावरती मी लिहून ठेवतो आजची कामं आपल्याला महत्वाची कोणती कोणती करायची, आणि ते मी खिशात ठेवतो. त्याला पोस्टिट म्हणतात. ते पोस्टिट लावून ठेवतो की आज आपल्याला महत्वाची कामं ही करायची. त्यामुळे माझ्या पळकसनं जे मी ठरवलेलं असतं ते जात नाही आणि मी विसरत नाही. मग ते काम मी दिवसभर बघत असतो. आजची ठरवलेली कामं झाली का मग टिक मार्क करतो, हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं. म्हणजे माझा कुठलाही काळ जनरल गेला वाया असं होत नाही, मी नुसताच बसलोय असं होत नाही. मित्रांनो, आपण जर असं ठरवलं की आज आपल्याला काय काय करायचंय, आजचा दिवस उजाडला, काय काय करूया, नवीन पुस्तक वाचायचं का, काल वही लिहून काढली ती वाचून काढूया का, नवीन पॉइंट्स घालूया का, आपल्याला महत्वाचे कुठले वाटतायत. एकही दिवस आपला वाया जात नाही आणि तुम्ही पुढे गेलेले असता, पहिल्यापेक्षा तुम्ही पुढे जाता. जसा दिवस उगवला तुमचा दिवस सुरू झाला. म्हणजे आपल्यासाठी नुसता वेळ वाया चाललाय असं होत नाही. पण तुम्ही तसं नाही केलं तर मग तुम्ही वेळ फार वाया घालवलेला असतो. त्यावेळेस जर तुम्ही विचार नाही केलात, क्षण थांबत नाही. टाइम थांबतो का? नाही थांबत. टाइम जर थांबला नाही तर तुम्हालाच स्वतःला गिल्टी वाटतं, मी काल काय केलं, 15 दिवसापूर्वीपासून मी काय केलं, एवढी मला संधी मिळाली होती, मी काय केलं. म्हणजे जर तुम्ही काही नाही केलं तर तुम्हाला गिल्ट ही इमोशन येते, ही भावना येते, आणि त्या भावनेमधून तुम्हाला बाहेर पडणं शक्य होत नाही. कारण खरोखरच तुम्ही ठरवून काही नाही केलं. मित्रांनो, आपण ठरवून करायला शिकूया. म्हणजे तुम्ही जे इथे आहात ना, यातला एकही दिवस, एकही क्षण वाया जाणार नाही. मग वाया जात नाही. म्हणजे आपल्याला ठरवायला पाहिजे. आता याला काय लागतं, याला म्हणतात मोटिवेशन तयार करणं, म्हणजे अंतःप्रेरणा. मराठीमध्ये त्याला प्रेरणा म्हणतात, अंतःप्रेरणा, मोटिवेशन. स्वतःला मोटिवेट करायचं. मग स्वतःला मोटिवेट करायचं म्हणजे स्वतःला विचारायचं की आज तुला काय काय करायचंय. अशा दृष्टीने आपल्याला सुरुवात करता येईल. हे राहू दे, चल त्याला काय करतो.
सुपर इगो हे कसं काय आणि डिफरन्स याच्यामध्ये कसं काय आपला याच्यामध्ये ईड इगो सुपर इगो हा, हे काय माहिती का, हे दिस इज अ इमॅजिनरी लेअर डेव्हलप्ड बाय सिगमंड फ्रॉइड. सिगमंड फ्रॉइड नावाचे एक मानसशास्त्रज्ञ होते आणि मानसशास्त्रज्ञांनी आता शशीधर सर म्हणतात तसं त्यांनी मनाचे 3 स्तर सांगितले. त्याच्यामध्ये ईड, इगो आणि सुपर इगो असं त्याचं नाव आहे. ईड म्हणजे काय आहे? ईड म्हणजे सहज आपल्या मनापासून तयार होणारी भावना, सहज प्रेरणा. ईड म्हणजे ज्याच्यामधून आपल्या सहज भावना येत असतात आणि सहज आपण काहीतरी करत असतो, या ईड मधनं येणाऱ्या भावना आहेत. इगो ही जी गोष्ट आहे त्याला म्हणतात दॅट इज कॉल्ड रियालिटी प्रिन्सिपल. इगो म्हणजे वास्तवतेला धरून जे माणूस चाललेला असतो त्याला म्हणतात इगो, त्याला म्हणतात रियालिटी प्रिन्सिपल. आणि सुपर इगो म्हणजे नीती नियम जे तयार केलेले असतात, माणसानं आयडियली चांगलं कसं वागावं यासाठी काही व्हॅल्यूज असतात. मग आपण म्हणून माणसाने ऑनेस्ट असलं पाहिजे, माणसाने दुसऱ्याला मदत केली पाहिजे, माणसाने शिक्षण घेतलंच पाहिजे, माणसाने नियमाने चाललंच पाहिजे. हे जेव्हा नियम असतात, रूल्स रेग्युलेशन्स असतात, त्याला म्हणतात सुपर इगो, ज्याला धरून आपण चालतो. आपण ती आयडियल आहे, म्हणजे माणसाने चांगलं असं वागलं पाहिजे, म्हणजे त्यांनी नियम पाळले पाहिजेत वगैरे वगैरे. हे सुपर इगो आहे. म्हणून इगो काय करत असतो? इगो इज अ बॅलन्स. इगो बॅलन्स करतो म्हणजे तो ईड मधून तयार होणाऱ्या ज्या इच्छा आहेत, वासना आहेत, भावना आहेत, या ईड मधल्या भावना आणि सुपर इगो मधल्या भावना, या दोन्हीच्या मध्ये इगो आहे, तो कंट्रोल करतो, तो बॅलन्स करतो. म्हणजे तो असं म्हणतो की हो तुला खायची इच्छा होती का आता, बरोबर आहे, पण आता ही वेळ आहे का? आणि तो म्हणतो की आता खायची इच्छा जरी झाली तरी ती वेळ योग्य नाही आहे. म्हणजे इगो काय म्हणतो, तुम्हाला कंट्रोल करतो, तुमच्या वासना कंट्रोल करतो, तुमच्या इच्छा कंट्रोल करतो. तो असं म्हणतो की तुला इच्छा झाली चांगली गोष्ट आहे, पण आत्ता ते नाही करायचं. आणि तो इकडे म्हणतो की फार कडकपणाने सांगायचं नाही, तुम्ही अमुकच 7 वाजताच खाल्लं पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे तो याला पण कंट्रोल करतो. दॅट इज अ सुपर इगो थिंग. सो इगो इज अ बॅलन्स. हा, त्यामुळे आपल्याला पुष्कळदा हा जो इगो आहे हा नॉर्मली आपण सगळेजण लौकिक अर्थाने ज्याला अहंकार म्हणतो तो इगो हा नाहीये. दिस इज अ इगो बॅलन्स. मला जे आठवत आहे यावरचा ग्रुप सेशन, तो सेल्फ रिस्पेक्ट कडे नेणारा हा इगो आहे. जो सुपर इगो आणि ईडच्या मधला जो इगो आहे तो सेल्फ रिस्पेक्ट कडे नेणार आहे. म्हणजे माणूस काहीतरी विशिष्ट तत्वांनी, ज्याला आपण म्हणतो सामाजिक नियम काही असतात ते तोडले तर आघात होतात, कौटुंबिक नियम तोडले की आपण दुरावा होतो एकमेकात. काही जसं ऑनेस्टी आहे, टायमिंग आहे, किंवा काही कामाच्या प्रकार असतील ते नियम तोडले की आघात होतात. म्हणजे काय असतं बघा, ज्याला काय म्हणतो आपण, ही जुनी माणसं जी म्हणत आलेली आहेत की बोले तैसा चाले त्याची वंदवे पावले, म्हणजे थोडक्यात कमिटमेंट पाळणारा माणूस. तर हे जे गुण घेऊन जो चालतो ना तो इगो काम करतो. म्हणजे सुपर इगो हे काम करत असतो. पण हे जे म्हणतायत की सुपर इगो म्हणतो कडक म्हणजे कडक, असंच याच वेळेला हेच करायचं, ज्याला रिजिड असं म्हणलं ते मागाशी, डिसिप्लिन, कडक डिसिप्लिन, मिलिटरी डिसिप्लिन, याच टायमध्ये अमुकच टाइम असतो. आणि ईड म्हणते सारखं कडक नको करू, थोडं जे मागाशी त्यांनी लवचिकता असं सांगितलं होतं, तिथंच ती लवचिकता आहे, तत्व पाळून पण. म्हणजे बरेचदा आता समजा असं झालं की आपण काहीतरी मेडिटेशनलाच बसलोय की 7 ते 7:30 मेडिटेशन म्हणजे मेडिटेशन, दुसरं काहीच नाही. आणि एखाद्याला फिट आली तर नाही मी आत्ता उठणारच नाही, म्हणजे काय झालं, तो हे झाला, रिजिड झालं. ते प्रायोरिटीज काय आहेत, महत्व कशाला दिलं पाहिजे की आधी तर पडलेला माणूस उचलला पाहिजे, मेडिटेशन थोडंसं थोड्या वेळाने होईल की नाही. जर दुसरं कोण नसेल बघायला तर त्याला उचलला पाहिजे. प्रायोरिटीज ज्याला आपण म्हणतो, तर मला असं वाटतं त्याच विषयाला धरून प्रायोरिटीवर तुम्ही बोललात तर बरं होईल. बरोबर आहे. सर म्हणतात ते अगदी बरोबर आहे की प्राधान्य कशाला द्यायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. प्राधान्य कशाला द्यायचं. बरेचदा आपण टायमिंग असं करत बसतो आणि रिजिड होतो. बरोबर आहे.
म्हणून मित्रांनो लक्षात असं घ्या की पुष्कळ वेळेला रिहॅब सेंटरमध्ये राहत असताना अनेकदा जे उपचार घेणारे आपण मंडळी सगळेजण असतो त्यांचं चुकतं, कारण त्यांची प्रायोरिटी चुकते. म्हणजे ती विचार जर करायला शिकले हळूहळू की अरे मी रिहॅब सेंटरला का बरं आलो, मला खायला मिळत नाही म्हणून रिहॅब सेंटरला आलो का, मला चांगली झोपायला गादी नव्हती बेड नव्हता म्हणून मी रिहॅब सेंटरला आलो का, मला छान डबल बेडरूम मोठी एअर एसी ते मिळत नव्हतं म्हणून मी रिहॅबला आलो का. म्हणजे त्या माणसाने जर असे प्रश्न विचारले तर त्याला असं लक्षात येईल की ते तर मिळत होतं सगळं, घरी खायला मिळत होतं, एसी मिळत होते, गाडी मिळत होती, आणखी अनेक गोष्टी मिळत होत्या. मग ते तर मिळत होतं की मग त्यासाठी मी इथं कशाला यायला पाहिजे होतं मला, आणि त्यासाठी मला घरातल्यांनी इथं ठेवलंय का. आपणच आपला शोध घेतला की आपल्या असं लक्षात येईल की आपण एकाच गोष्टीसाठी इथे येऊन पोचलो, आणि ते म्हणजे आपलं व्यसन. मग व्यसन हा जर मूळ मुद्दा आहे तर प्राधान्य काय आहे, व्यसन मुक्ती हे प्राधान्य आहे. मग आपण जास्तीत जास्त आपला फोकस व्यसन मुक्तीकडे जाईल का. मग व्यसन मुक्तीला जर प्राधान्य द्यायचं असेल तर बाकीच्या गोष्टी दुय्यम आहेत. म्हणजे किती छान अन्न आहे, काय मस्त मस्त रेसिपीज आहेत, पदार्थ आहेत, हे प्राधान्य आहे का, नाही. आपल्याला या ठिकाणी खायला प्यायला झोपायला जे मिळणार आहे ते दुय्यमच असणार आहे. ते जसं मिळेल तसं. प्राधान्य याला आहे मी व्यसनमुक्तीकडे जाण्यासाठी कोणता विचार करू, कोणतं शिक्षण घेऊ, त्यातनं बाहेर पडण्याचे मार्ग कसे शोधून काढू, प्राधान्य त्याला आहे. मग हे लक्षात येत नसल्यामुळे काय होतं की आपली सारखी चिडचिड होते. काय इथं रोज रोज तेच खायला मिळतं, अशाच भाज्या असतात आणि असंच अमुकच. अरे प्राधान्य ते होतं का, ते तुला मिळत नव्हतं का बाहेर. तू बाहेर छान जेवत होतास, हॉटेलात खात होतास, कधी वाटेल तिथे बाहेर जाऊन खात होतास, ते होतं का प्राधान्य, नव्हतं. म्हणजे आपलं बऱ्याचदा विचार करणं चुकतं. मग विचार करणं बरोबर करायचं असेल तर प्राधान्य द्यायला पाहिजे, मग विचार बरोबर येणार. मग आपण असं म्हणणं आम्हाला लक्षात आलं मी त्याच्यासाठी नाही इथं, मी इथं याच्यासाठी आहे की माझ्या व्यसनमुक्तीतनं बाहेर पडणं हे मला बाहेर शक्य नव्हतं होत, बाहेर नव्हतं शक्य होत. मग त्यासाठी मी इथं आलो. याचाच अर्थ असा की माझं सगळं लक्ष जास्तीत जास्त व्यसनमुक्ती कशी मला मिळेल याच्याकडे असावं लागणार, हे प्राधान्य आहे. मग हे प्राधान्य ज्याच्या लक्षात येईल तो काय करेल, वही घेऊन बसेल, सापडला शब्द, नवीन वाक्य, विषय घेतलंच लिहून. अमुक एक मला सापडलं नवीन, लगेच लिहून काढलं त्यांनी, अरे मला हे नवीन सापडलं, हे मला माहित नव्हतं. म्हणजे त्याचं बारीक लक्ष असेल की आपल्याला यातनं बाहेर पडायचं, मग त्यासाठी कोणते कोणते मार्ग आपल्याला सापडत आहेत बरोबर, तो बघूनच असेल, असा डबा धरूनच बसला असेल, लगेच तो लिहून घेईल, त्याच्यावर चर्चा करेल, गप्पा मारेल, सरांना भांडावून सोडेल, सर मला हा विषय नाही समजला, सांगा परत. मला या सरांचं कौतुक वाटतंय, असं आत्ता नेहमीच वाटत असतं त्याचं. आम्ही बोलून किती वर्ष झाली, म्हणजे ज्या काळामध्ये या सरांचे प्रॉब्लेम चालू होते, व्यसन चालू होतं, अस्वस्थता होती, या काळामध्ये जे मी बोललो किंवा आमची चर्चा झाल्या, गप्पा मारत्या, आज या माणसाच्या मनामध्ये त्या बारकाईनं लक्षात येत. मला नवल वाटतं, हा एवढं कसं काय याच्या लक्षात राहिलं. ते मी त्याला नेहमी विचारतो, आज तुझ्या मनात एवढं कसं काय आहे, लक्षात कसं राहिलंय. ते लक्षात उगच नाही राहिलेलं आहे, त्यांनी स्वतः बारकाव्याने सदैव लक्षात ठेवलं. हे स्टेटमेंट आपल्याला महत्वाचं आहे, हे विसरायचं नाही. हे तत्व आपल्याला महत्वाचं सापडलं, हे विसरायचं नाही. म्हणजे ते जे काही त्यांनी मनामध्ये बारीक 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 गोष्टी धरून ठेवल्या त्या आजपर्यंत त्यांनी विसरले नाही. का बरं नाही केलं, कारण त्यांनी ओळखलं आपलं प्राधान्य कोणतं आहे. आपलं प्राधान्य टाइमपास करणे नाहीये, आपलं प्राधान्य अंगात काय घालायला भारी मिळते हे नाहीये, आपल्याला किती चांगलं खायला प्यायला मिळतं हे नाहीये, ते एक दिवस मिळेलच. आत्ता प्राधान्य हे आहे की मला नवे विचार हवेत ज्यातनं मी उभं राहीन. म्हणजे आज हा माणूस त्या नव्या विचाराला घेऊन उभा आहे, आणि म्हणून आणि ते रोज अजूनही त्या माणसाच्या मनामध्ये ताजं आहे. का ताजं आहे, फ्रीजमध्ये पदार्थ कसा ठेवतो आपण, तसं त्यांनी ते विचार त्याच्या डोक्यातल्या फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत, ते खराब नाही झाले. कारण रोज ते हा माणूस बोलत असणार आहे स्वतःशी, हे वाक्य मला आज असं आठवत, चला ग्रुपमध्ये वापरून काढूया, हे मला नवीन सापडलेले, चला वापरूया.
म्हणजे त्यांनी ते ताजं ठेवलं, आपोआप नाही ताजं राहिलेलं, त्यांनी तो प्रत्येक विचार पुन्हा पुन्हा स्वतःशी बोलून ताजा ठेवलेला आहे. मित्रांनो, हे प्राधान्य आहे. आपण जर हे लक्षात घेतलं ना, एक दिवस आपण पण इथं नाही का बसणार? नक्की बसणार. तुम्ही पण तेच म्हणाल. त्या दिवशी मी ते ऐकलेलं वाक्य सारंग सरांनी मला सांगितलं होतं, आज माझ्या लक्षात आहे म्हणणार तुम्ही. कारण त्या वाक्यानी मगाशी सर म्हणले तसा टर्निंग पॉइंट मिळणार असतो. आपलं जीवन बदलून जातं आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे मी कुठे चाललो होतो, माझा रस्ता कुठे होता, सापडतो रस्ता. ते या पद्धतीने गेलं पाहिजे. मला काही प्रश्न मनामध्ये जरा पाणी या. माझा प्रश्न असा होत असतो हा की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येतात, हो पण अशा म्हणजे आता ह्या आजार तर नीट होणारा आजार नाही असं आपण तर हो. ऐकतो. हो तर ज्या भागात आपल्याला असे मीटिंग वगैरे म्हणजे अटेंड करता येत नाही, हो अशा ठिकाणी माणूस नुसतं एखाद्या टर्निंग पॉईंट म्हणजे जसं की आता आम्हाला माहित नव्हतं की रिहाबी सेंटर म्हणजे इथं असं असतं काय असतं, तर अशा ठिकाणाहून माणूस जर गेला तर तो सोबत राहू शकतो काय? आपला सुरुवात कशाने कोणत्या विषयाने झाली? माझ्या हातात काय आहे याने सुरुवात झाली. माझ्या एरियामध्ये ए मीटिंग नाही आहे का कंट्रोल? माझ्या एरियामध्ये ए मीटिंग नाही आहे. ए मीटिंग झालीच पाहिजे, असलीच पाहिजे, लोकांनी आलंच पाहिजे म्हणू शकतो मी. माझ्या हातात काय आहे? मागे माझ्या मते आता काहीतरी झालं होतं, आपण आठवड्यापूर्वीच बोललो याचं होतो. उत्तर दिलं होतं मी. पण ठीक आहे, एक परत दे. कोल्हापूरला एक माणूस होता, तो गोपी सरांना सांगितलं होतं त्यांनी की फोन जो असेल जो वापरतला नाही त्यात सिम टाका आणि खिशात ऑन करा. तो तिथं बसून ग्रुप ऐकायचा. 2-2.5 तास ते स्वानंद चालायचं, तो तिथं बसून ऐकायचं. कोल्हापुरात रिहबमध्ये चाललेला ग्रुप तो फोनवर ऐकायचा. याची पुस्तकं आहेत की नाही, डेली रिफ्लेक्शन आहे. आज आपण हे व्हिडिओ कशासाठी बनवतोय? की काय जाहिरात करायची थोडी नाही. हे जे पेशंटना असे प्रॉब्लेम आहेत की ज्यांच्या जवळपास मीटिंग नाही किंवा आठवड्यातनं एकदाच मीटिंग आहे आणि तीही लांब आहे, त्यामुळे आठवड्यातनं एकदा तो जातोय लांब असली तरी, पण रोज काही शक्य नाही. अशांसाठी ते आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. किंवा मधल्या करोनाच्या काळात जे एक वाईट घडलं की मीटिंग याच्या बंद पडल्या का तर करोना होता. पण त्यात दुसरी चांगली गोष्ट काय घडली की त्यांनी ऑनलाईन मीटिंग चालू केल्या आणि त्यातनं काही शेअरिंग रेकॉर्ड केली आणि ते रेकॉर्ड शेअरिंग एकमेकांना पाठवत राहिले की ज्यांना त्या टायमात शक्य नाही झालं किंवा काही प्रॉब्लेम आले. म्हणजे मेडिकल लाईनमध्ये कोणतरी आहे आणि ते फिरतीवर आहेत, मेडिकल चालवत आहेत, त्यांना नाही मीटिंग करता आली गिरायकं सोडून, मग ते बाबा नंतर ऐकू शकतील. ती हॉस्पिटलला एखादा कोणता असं नर्स आहे काय, पण तो मेंबर आहे तो नंतर ऐकू शकेल म्हणून ते रेकॉर्ड केलेले. जर ठरवलं तर ती पुस्तकं रोज वाचू शकतो आपण, याची डेली रिफ्लेक्शन वाचू शकतो, फोनवर कॉन्टॅक्ट करू शकतो. किंवा या व्हिडिओ जे आपण बनवतोय त्या पेशंटसाठीच बनवलेले आहेत की कधी उघडा ऐकायला सुरुवात करा. ग्रुप वेगवेगळ्या विषयावर झालेले ग्रुप आपण त्या यूट्यूबवर टाकतोय, ते कशासाठी आहेत? त्यासाठीच आहे. किंवा त्या मिटिंगची शेअरिंग आहेत, मागवली व्हॉट्सअप आहे, मी अनेकांना व्हॉट्सअपवरनं शेअरिंग पाठवलेली आहेत की ऐका मेंबरची शेअरिंग. ज्यांना अगदी शक्यच नाही, आत्ताच्या आत्ता काहीतरी पाहिजे की अस्वस्थ झालंय मी, डिप्रेस झालोय, काय कळत नाहीये, कुणाशी बोलू समजत नाही आणि काहीतरी मिटिंग ऐकायची इच्छा आहे, ऐका ती शेअरिंग काढू. शिवा सरांची आहेत किंवा अनेक मेंबरची शेअरिंग आहेत. म्हणजे मी शिवा सरांची बरीच ऐकली आहेत किंवा बरीच रेकॉर्ड आली माझ्याकडे म्हणून, पण अनेक मेंबरची अशी शेअरिंग आहेत ती आपण घरी बसून ऐकू शकतो. एक एक्सरसाइज करायचा, काम करायचं. म्हणजे काय, समजा बाह्य परिस्थितीमध्ये मला हवं ते मिळालं नाही तर मी काय करू शकतो याची यादी करायची. बाहेर समजा मीटिंग नाही आहे, मेंबर्स नाही मिळाले, फोन लागला नाही, कितीतरी गोष्टी झाल्या, मी काय करू शकतो असा प्रश्न विचारायचा स्वतःलाच. आणि मग ती जी लिस्ट काढली असेल यादी, मी काय करीन बरं, पुस्तक वाचीन, मी काय करीन वही वाचीन, मी काय करीन कारण सडनली व्हिडिओ दिलेत ते पाहिजे, मी काय करीन. म्हणजे कितीतरी गोष्टी मी करू शकतोय की कशाला अडलं पाहिजे बाहेरच्या गोष्टी वाचून. म्हणजे अडून बसायचं नाही. तत्व काय लक्षात ठेवायचं, बाह्य गोष्टींवरती अडून बसायचं नाही.
म्हणून तर प्रार्थना सारखी म्हणतोय, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. हा, बाह्य परिस्थितीला ब्लेम करायचं नाही, दोष द्यायचा नाही. मूळ याच्या मागे एक आणखीन एक प्रश्न असा असतो की मला इच्छा आहे का खरंच व्यसनातून बाहेर पडायची. त्याच्यावर मी आपल्या व्यसनाला धरूनच उदाहरण देतो की ड्राय डे असेल की काय करतो आपण, जेव्हा ड्राय डे आणि दारू मिळत नाही तेव्हा काय करतात पिणारे, कुठूनही शोधून काढतात. अख्खं पुणे हिंडतील पण शोधून काढतील, अख्खं कुठेही ढुंढाळतील. म्हणजे मी असं ऐकलं होतं कुठेतरी दारूबंदी आहे तर तिथं काहीतरी ते फळं सडवून दारू तयार केली. म्हणजे इच्छा असल्यामुळे त्यांनी काय काय प्रयोग केले बघा ते मिळवण्यासाठी. तर जर खरंच व्यसनमुक्त राहायची इच्छा आहे तर हे सगळं सोपं आहे मिळवणं, अतिशय सोपं आहे. आपला ब्रेन मी कायम सांगतो, म्हणजे मला माहित नाही शेवटी सर त्याच्यावर परत बोलतील आणि ते सायकोलॉजिस्ट आहेत, पण मला जो अनुभवातनं किंवा विचारातनं शोधातनं जे लक्षात आलेलं आहे की ब्रेन कार्य कसं करतो. म्हणजे जी आपल्याला आवडणारी गोष्ट आहे आणि ती करतच राहायची, ती कशी करता येईल आणि ती बरोबर आहे हे कसं सिद्ध करता येईल असं ब्रेन कायम काम करतो. कारण बरेचदा असं झालंय की मी जेव्हा नॉनव्हेजवरनं चर्चा केल्यात की नॉनव्हेज खाणं कसं चुकीचं आहे, बरोबर नाहीये, प्राणी हत्या आहे वगैरे 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 असं काय काय मी म्हणले. कारण मी नॉनव्हेज सोडलं, देवाचं करायला लागलो आणि त्यात लिहिलेलं आहे बाबा मुख्य प्राण्यांवर दया करा. अनेक साधू संतांनी ऐकले, पोथ्या पुराणांमधनं ऐकलेले की जीव हत्या आहे पाप आहे. अशा ह्याच्यातनं नॉनव्हेज खाणाऱ्याशी जर मी बोलायला लागलो तर त्याची जी उत्तरं मला आली ती कशी आली, खरं तर पुढचे दात शोचे आहेत. ते एक जण काढलं नाही ते पुढचे दात ते नॉनव्हेज चावायलाच आहेत. ते प्राण्यांना असतात टोकदार, माणसांना आहेत का नाही. चावायचे दात कुठले खरं तर आतले. मग दुसरा काय म्हणला, तुझ्याच सारखा सगळ्यांनी विचार केला तर अन्न कसं पुरेल. एक बोलतोय कोण बघा, व्यसनी माणूस, ज्याला काहीच दिवस झालेत व्यसन सोडून, ज्यांनी घरातली जबाबदारी नाही घेतलेली, धड स्वतःची जबाबदारी नाही घेतली, हे तो स्टेटमेंट करतोय की जगात अन्न पुरेल का, असा विचार केला. तर दुसरा एक जण काय म्हणला तसंच टाईपचा, नाही तुझ्यासारखा असा विचार केला तर मग कोंबड्या किती वाढतील, समुद्रात मासे किती वाढतील. आणि मग अरे म्हणलं मासे खातील ना माशांना, तू कशाला खातो. मोठे मासे लहान माशांना खातील, पण काय बघा त्याला ते खायचं होतं आणि ते मग खाणं मी कसं चुकीचं नाही, मी कसं जगाच्या उपयोगिता, तू घरातल्यांच्या उपयोगाचं नाही, तू स्वतःच्या उपयोगाचं नाही, तू एवढ्या जगाचा विचार करण्या इतकी तुझी विचारसरणी उंचावलेली आहे का, तर ती खरंच नाहीये. पण ही कारणं का समर्थन का दिली त्यांनी, तर त्याला खायचं होतं. म्हणजे ब्रेन असं काम करतो. ब्रेनच्या काय कार्य असतं की जर मला एखादी इच्छा असेल तर ते शोधून मी ते पूर्ण करतोच. ब्रेन ऑटोमॅटिक सिस्टीम आहे ती, जी इच्छा आहे त्याविषयी विचार करायला भाग पाडतो. म्हणजे ज्याला विड्रॉल आलेत आणि खिशात पैसे नाही त्यांनी काय आधीपासून ठरवलेलं नसतंय की कुणाकडे मागायचे काय. विड्रॉल आले आणि पैसे नाही म्हणल्यावर तो ऑटोमॅटिक आता कशी पिऊ असा विचार करायला लागलाय की ती पिण्यासाठी कुणाकडे जाऊ, कुणाकडे मागू, मग दिसतोय ह्याला बोलून बघू का. मग तो एक मग 5 वर्षापूर्वी तो भेटला होता, त्याचं दुकान इथं आहे, अरे त्याला म्हणून बघू का अचानक जाऊन की मला अडचण आली देतोस का पैसे. म्हणजे ब्रेन शोध घ्यायला लागतो की पिण्यासाठी पैसे कोण देईल, कारण प्यायची इच्छा तीव्र आहे. जर मला सोबर राहायची इच्छा खरंच असेल, अगदी पिण्याइतकी तीव्र नाही पण त्या निम्मी जरी असेल ना, तरी ऑटोमॅटिकच हे आपल्याला सापडेल. आणि आपण शोधून तेवढे आपण शहाणे आहोत, हुशार आहोत. या अजिबात बुद्धीचा भाग नाही असं काही नाही. अनेक मेंबर आहेत, मीटिंग आहे, फोन नंबर आपण देतो, महाराष्ट्र डायरी आहे, पुण्यातले पत्ते आहेत, कुणालाही फोन केला अरे बाबा मला या गावात मीटिंग, मग काय दुसरं काही सोल्युशन आहे का, तो कोणीही सांगेल. कारण तो मेंबर आहे आणि त्याला दुसऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचवायची इच्छा आहे. नाही तो काही ना काही माहिती काढणार आणि पोहोचवणार की तू घाबरू नकोस, बघ मी तुला हे पत्ते देतो किंवा या ऑडिओ पाठवतो किंवा या व्हिडिओ ऐक व्यसनावरच्या, असं करून तो पाठवणारच आणि ते मिळेल असं म्हणावं. मित्रांनो काय आहे, मोटिवेशन जे आहे, ही जी प्रेरणा आहे, अंतःप्रेरणा ही याचा प्रोसेस हळू असतो, तो इतका वेगवान नसतो. पण त्याचा एक उत्तर त्याचं असं आहे ज्याला म्हणतात स्टिक टू विनर्स. म्हणजे जी माणसं चांगली आहेत त्यांच्या सहवासात राहा नुसतं, त्यांनी तुमच्या मनामध्ये फार मोठा बदल व्हायला मदत होते.
कारण तुमचे डोळे ते बघत असतात त्यांचं काम, तुमचे कान ऐकत असतात त्यांच्या तोंडूनच्या गोष्टी. हे जे तुमच्या मनाचं कार्य चालतं त्यांनी तुमच्या मनामध्ये लवकर मोटिवेशन तयार होतं. म्हणून त्याला म्हणतात स्टिक टू विनर्स. कारण स्वतःचं स्वतः मोटिवेशन तयार करणं हा प्रोसेस फार हळू असतो, तो स्लो असतो. मागं तयार झालेले जे नैराश्य असतं, खंत असते, काय म्हणूया अपराधीपणाची भावना असते, हे तोडून मोटिवेशनला बाहेर येणं जरा सुरुवातीला अवघड जातं. परंतु तुम्ही सारंग सर असतील, शशीधर सर असतील, इतर जी आपल्या इथे काम करणारी माणसं असतील, तुमचे चांगले ओळखीचे मेंबर्स असतील, अशांच्या सहवासात तुम्ही जेव्हा राहायला लागता तेव्हा मात्र ही प्रक्रिया फार वेगानं व्हायला लागते, फार वेगानं होते. तुम्हाला कळत पण नाही आपल्या मनात आला कुठला उत्साह, पण तो होतो. पण तुमचं तुम्ही मोटिवेशन तयार करणं हे जरा हळू आहे, हा प्रोसेस हळू असतो. म्हणून तुम्ही चांगल्या लोकांच्या सहवासात, जे लोक व्यसनातनं मुक्त होण्यासाठी स्वतः धडपड करतात, अशा लोकांच्या सहवासात राहायला पाहिजे. त्याचा फायदा तुम्हाला जास्ती होतो आणि लवकर होतो, लवकर होतो. सर आता हे तुम्ही ते आन्सर दिलं तर ते आता म्हणजे कसं, आता आपण आता काम करून एक मोकळं झालो, आपल्या डोक्यात एक विचार येतात की चला आता काय, आता आपण काय करू, चला जाऊ. पण आपण आता म्हणतो नको, त्या मार्गात नको जाऊ, चला आपण हे मिटिंग ऐकू किंवा नामाचं की मोबाईलमध्ये ऐकू. पण समजा आपण जर काही डिप्रेस झालो, म्हणजे काहीतरी घटना घडली किंवा काहीतरी अपघात झाला किंवा काहीतरी नाही का असं हो. हायली डिप्रेशन मध्ये गेलो, तर त्यासाठी मार्ग काय? हे पहिला मुख्य मार्ग असा आहे की ज्याला विवेकी विचारसरणी म्हणतात. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये काय काय होऊ शकतं, जास्तीत जास्त काय होतं तर मृत्यू होतो, याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे सगळ्यात 100% नैराश्य येण्याजोगं काय घडेल तर मृत्यू होईल. आता मृत्यू ही काय अद्भुत घटना आहे का, की फक्त एकाच माणसाच्या बाबतीत घडणार आहे का? नाही, हे त्रिकाला बाधित सत्य आहे. माणूस जन्माला येतो, तो लहानाचा मोठा होत प्रवास करतो आणि एका दिवशी त्याचा मृत्यू होतो. कधी 100 वर्षांनी एखाद्याचा होईल, कधी मध्येच अपघात होऊन कोणाचा तरी होईल, कधी आजार होऊन कोणाचा तरी होईल, पण मृत्यू हा होणारच आहे. आता मृत्यू हा होणारच आहे आणि ते अबाधित सत्य आहे असं म्हटल्यावरती आपल्याला थोडंसं दुःख होणं साहजिकच आहे. कशामुळे होतं ते सहवासामुळे. आपण बरोबर राहिलेलो असतो, एकमेकांना देणं घेणं केलेलं असतं, एकमेकांच्या भावना गुंतलेल्या असतात, प्रेम लागलेलं असतं असं आपण म्हणतो. तर थोडं दुःख होणारच आहे. पण दुःख झालं म्हणजे सगळं संपलं नाही. दुःख एका पॉइंटला सुरू होतं, एका पीकला जातं आणि कमी कमी व्हायला लागतं. म्हणजे अगदी आपल्या घरातला अनुभव घ्यायचा झाला तर कितीही जवळची व्यक्ती वारली आणि गेली, ते दुःख तयार होतं, एका पीक पॉइंटला पोचतं आणि हळूहळू ओसरायला लागतं. म्हणजे तो माणूस गेल्याच्या दिवशीचं दुःख आणि 4 दिवसानंतरचं दुःख याच्यात फरक नाही पडतो. काही दिवसानंतर आपण नॉर्मलला येतो आणि आपले आपले व्यवहार सुरू करतो. म्हणजे दुःख हे एकाच पातळीत राहत नसतं. कुठलीच भावना एकाच पातळीमध्ये सातत्याने राहत नाही. मग हे जो माणूस शिकतो ना, तर तो काय म्हणतो किंवा दुःख झाले खरं आहे, दुःख थोड्या काळाने जाणारच आहे, पण त्या दुःखाच्या भरात मी चुकीचा निर्णय घ्यायचा नाहीये. हे जो माणूस शिकतो हळूहळू, तो कुठल्याही भावनेने विचलित होत नाही. पण हे शिकावं लागतं. नाहीतर माणसं कशी वागतात, अरे बापरे आता काय करू, आता मला दारूच हे उत्तर आहे. म्हणजे तो शोधून काय काढलं त्यांनी फायनली, तर अमुक एका दुःखावर मात करायला दारू पिणं हा चांगला उपाय. तो आहे का चांगला उपाय? नाही. म्हणजे आपण अशा प्रकारचे उपाय घ्यायचे नाही, ते शिकवावं लागेल स्वतःला. आजपर्यंत त्याचा आपण वापर केला समर्थन म्हणून. मी दुःखी झालो, निराश झालो आणि म्हणून मी प्यायला गेलो, हे समर्थन होतं. पण त्यावेळेला ती केलं आपण, कारण मगाशी सर म्हणले तसं त्यावेळेला तरी मला तोच उपाय असं माझ्या मनाने ठरवून टाकलं होतं. आता मात्र तसं नाही आहे. आता आपल्याला म्हणणं प्राप्त आहे की दुःखात जर इथे आलो तर दुःख जाईल आणि मी मात्र बेवडेपणा सुरू करेन. ते उत्तर नाही. मग इथं आपण असताना काय बरं शिकत असतो? हे जे काही शिकत असतो आपण की व्यसनापासून लांब राहा, जबाबदारी घ्या, आपले कर्तव्य पार पाडा, काय बिझी राहा, म्हणजे काम धंदा करा, म्हणजे स्वतः पैसे मिळवा, यातनं काय होणार आहे?
ही जी तत्व पाहिल्याने काय होणार आहे, तर ते दुःख आणि इन्सिक्युरिटी असते, भीती असते बघा. म्हणजे भावनिक गुंतागुंत आहे की कोणतरी माझ्याशी बोलतं आणि मला छान वाटतं. आता छान कसं वाटेल, तो गेला माणूस, तो मला पैसे पुरवतोय, तो गेला, आता पैसा कोण देईल, संपलं. तो मला सोबत आहे, आता सोबत कोण राहील, संपलं. कारण मी डिपेंड आहे एकाच व्यक्तीवर किंवा एका विशिष्ट गोष्टींवरच मी डिपेंड आहे. तर मी जर डिपेंड नसीन, मी माझा समर्थ असीन अनेक गोष्टी करायला, म्हणजे हा भावनांना लागलेला आजार आहे असं का म्हणतात. तर दुःख ही काय आहे, भावना आहे. भीती ही काय आहे, भावना आहे. आणि भीती आणि दुःख हे कशातनं तयार होते, तर माझ्या हातनं काहीतरी गेलं, अरे बापरे हॉरिबल, आणि मग आता चला, कारण मला व्यसन बरोबर राहायची सवय, व्यसन केलं आणि बिंदास झालं अशी सवय असल्यामुळे लगेच गेलो प्यायला. तर ते प्यायला जाऊ नये त्यासाठी भीती कमी झाली पाहिजे, दुःख कमी झाली पाहिजे. ती दुःख कशी कमी होतील, म्हणजे बरेचदा बघा ना, मी एक माझा अनुभव सांगतो. मी आता व्हिडिओमध्ये म्हणून नावं नाही घेत, पण XYZ माझा एक मित्र होता आणि जुना होता, म्हणजे त्याशी मी त्यावेळेला खूप छान राहिलो होतो आम्ही. नंतर आमचा सहवास तुटला, आमची काही भांडणं नाही आली, काही नाही, पण जेव्हा केव्हा होतो अतिशय चांगले होतो. आणि तेव्हा तो वारला तेव्हा मी साताऱ्यात होतो आणि 2 जणांनी मला फोन केला की तो असं असं वारलेला आहे. आणि मी म्हटलं बरं ठीक आहे मी ट्राय करतो, मी लांब आहे. आणि तो म्हटला नाही ट्राय नाही, तुझा मित्र आहे. हो म्हणलं, मी बरं येतो म्हणलं. मी त्याला काही जास्त बोललो नाही. आता साताऱ्यात असल्यामुळे मी म्हणलं शक्यच नाही आहे की एका तासात पुण्यात येऊन लगेच स्मशानभूमीत पोहोचायचं, हे शक्यच नव्हतं. आणि ते तिथं कामात होतो, मी समोर होतो कोणाच्या तरी, ते टाकणंही शक्य नव्हतं. आता जी 2 लोक तिथं गेली त्यातल्या एकाने मला त्याच्याच बरोबर राहून फोन केला होता. हे म्हणजे मला नंतर कळलं काय घडलं ते. आणि मग ते खूप चर्चा झाल्या की अरे सारंग एवढा मित्र असून आला नाही, हे नाही, ते नाही, अमुक नाही, तमुक नाही. आणि ते तिथं गेले होते तेव्हा एका झाडापाशी उभं राहून गप्पा मारत होते की अरे मग ते पैशाचं काय करायचं, मग ह्याला दिले का, मग आपलं त्या बिझनेसचं काय. तर त्यांना दुःख होतं का, म्हणजेच काय की ते समाजाला दाखवायला गेले, आम्ही आलोय बरं का, आम्हाला नावं ठेवू नका. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी ते गेले होते. तो मेला म्हणून नव्हते गेले, कारण समाज आता काय म्हणेल, त्या कुटुंबातले काय म्हणतील याची भीती होती. पण मी काय विचार केला, आपण काय त्याशी वाईट वागलेलं नाही. बरं तिथं मी नाही आलो तर अंतिम संस्कार होणार नाही किंवा त्याला त्या घरच्यांना सपोर्टला, मॉरल सपोर्टला कोण नाही, असा काहीही भाग नव्हता. की माझी गरज होती फार आणि मी आलो नाही, असं काही भाग नव्हता. पण एक मित्र म्हणून भाऊ वारल्यावर माणूस जातो, हे पद्धती आहेत. ती पद्धत फक्त मी पाहिली नाही. पण जो कोण माझ्या नावाने ओरडा होता तो खरं तर कैक लांब उभं राहून गप्पा मारत होता बिझनेस. म्हणजे तो कशासाठी गेला होता तिथं, खरं तर दाखवायला समाजाला, बघा मी आलोय, मला नावं ठेवू नका. म्हणजे मला नावं ठेवू नका हा दृष्टिकोन तिथं होता. ते प्रेम होतं का, तर नव्हतं. त्यामुळे मी काय वाटून घेतलं नाही आणि मला काय दुःख त्या गॉसिपिंगबद्दल झालं नाही. मी त्यातल्या एकाला सांगितलं हाच थॉट की तो जो गेला होता त्यासाठी गेला होता आणि त्याला तो पटला आणि तेवढा तो समजदार माणूस होता, ज्ञानी होता. आणि मी विषय संपवला की कुणाला तरी एकाला उत्तर दिलं मी की खरं काय घडलं. म्हणजे खरं तर फिरून सेल्फवरच येतं. कोणतरी मेला याचं दुःख नसतं, त्याच्याकडनं मिळणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळायच्या मला बंद होतील. म्हणजे भावनिक आधार आहे तो बंद होईल, आर्थिक काहीतरी मिळते ते बंद होईल, सोबत जी असेल ती बंद होईल. म्हणजे माझं काय आहे याच्याबद्दल तो रडत असतो, ह्याच्याबद्दल तो दुःख करत असतो. आणि ते दुःख भीतीतनं तयार होतं की आता माझं काय होईल. आणि मग ती दुःखाची भावना, म्हणजे सगळ्याच्या मुळाची जी भावना आहे ती भीतीचीच असते. भीतीतनंच नैराश्य, भीतीतनंच राग, भीतीतनंच दुःख, असं त्या भीतीतनंच एन्झायटी. पुढचं काय याची भीती आहे, त्यातनं ती एन्झायटी तयार झाली आणि तो चिंताग्रस्त होऊन एकाच जागी बसून राहील. सगळ्या मुळाशी जी भावना आहे ती भीतीची. ती भीती का तयार होते, तर डिसऑनेस्टी आहे. आपण जे नीती नियम आहेत, सामाजिक नियम आहेत, जगायच्या काही गोष्टी आहेत, जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत, कौटुंबिक काही नियम आहेत, ते पाळत नसल्यामुळे असं वाटतं आता एकटे पडलं तर करायचं काय. जेव्हा मी जगाला धरून असेन, कुटुंबातल्या अनेकांना धरून असेन, समाजाला धरून असेन, तेव्हा हा गेला तर तो आहे की, आणि मी आहे की खंबीर.
मी आहे की मनाने सक्षम, मी आहे की शरीराने नीट, मला सांभाळायला, मी मलाही सांभाळून अनेकांना सांभाळीन. कारण प्रत्येक वेळेला लोकांनीच माझी जबाबदारी घेतली पाहिजे असं कशाला. म्हणजे बरेचदा असं जे वाटत असतं की मला कोण उपयुक्त होईल, त्यापेक्षा मीच जर असा विचार केला की मी अनेकांना उपयुक्त कसा होऊ शकतो, तर हा विचारच लांब जाऊन पडेल की माझं काय. आणि त्यासाठी जर मी मेंटली स्ट्रॉंग झालो, बुद्धीने सक्षम झालो, काहीतरी नॉलेज मिळवलं, भावनांवर नियंत्रण आणलं, काहीतरी करत गेलो, तर ज्या भीती वाटणाऱ्या गोष्टी आहेत की त्या न मिळाल्याची भीती वाटेल, त्या जर मिळाल्या तर भीती भावना बऱ्यापैकी नाहीशी होईल. काही काळांपुरतं, काही क्षणांपुरतं. परत आली तरी मला ज्ञानाने कळेल की या भीतीवर कशी मात करायची, आणि मग माझ्या हा प्रश्न कमी होईल. मित्रांनो, आता आपली वेळ संपली आहे. खरं तर ज्या एका विषयाने आपण आज सुरुवात केली तो विषय होता माझ्या हातात काय आहे. म्हणजे त्याचा आणखीन एका वेगळ्या शब्दामध्ये असं म्हणता येईल, मी आत्मनिर्भर कसा आहे. आत्ता सरांनी शेवटी जो विषय मांडला तिथेच आपण थांबूया. तो विषय म्हणजे मला मी आहे. मला मी आहे. मला दुसरं कोणी नसलं तरी काही मोठं बिघडत नाही. मला मी आहे आणि मी आत्मनिर्भर आहे. इथे आपण आज थांबूया हा विषय. म्हणजे मग प्रार्थनेमधलं दुसरं जे वाक्य होतं, जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लागू दे, हा जे दुसरं वाक्य आहे, या स्टेटमेंटवर आपण मुख्य फोकस आज जास्ती केलेला आहे. आणि त्यामुळे मी मला स्वतःला आधार देऊ शकतो, मी मला स्वतःला मदत करू शकतो, मी स्वतःचे निर्णय घेऊ शकतो. इथे येऊन आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, समजलं का? यस. प्रार्थना म्हणूया. कोण सांगते प्रार्थना? कोण सांगते प्रार्थनाची? देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला. धन्यवाद. थँक्यू सगळ्यांना.